नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याला तो लागवड करीत असलेल्या क्षेत्राची व पिकाची अचूक नोंदणी करता यावी यासाठी राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने उन्हाळी हंगामासाठी 34 तालुक्यांमधील 3,500हून अधिक गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या लागवड केलेल्या गटाचा नकाशा उपलब्ध करून देण्याचे ठरवलेले आहे। त्यामुळे कोणत्या क्षेत्रात किती लागवड झालेली आहे याची अचूक माहिती डिजिटल क्रॉप सर्व्हे या पीक पाहणी ॲपमध्ये नोंदवली जाणार आहे। पिकाची झालेली लागवड अचूक मिळालेले त्यानुसार राज्य सरकारला अनेक बाबींचे नियोजन अधिक परिणामकारक पद्धतीने करता येणार आहे। येत्या खरीप हंगामापासून राज्यातील सर्वच तालुक्यांमध्ये GRAS नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। गेल्या वर्षी संपलेल्या खरीप व रब्बी हंगामासाठी राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने राज्य पीक पाहणी व केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे या दोन ॲपमधील मदत घेतली होती। त्यापूर्वी केवळ राज्य सरकारच्या ॲपमधून पिकाची नोंदणी केली जात होती। मात्र यंदा खरीप हंगामामध्ये राज्यातील केवळ 114 गावाचा समावेश केंद्राच्या डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपमध्ये करण्यात आलेला आहे। त्यामध्ये उन्हाळी हंगामासाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे ॲपचा वापर कसा करतात ते बघू मित्रांनो। रब्बी हंगामात गावाची संख्या 114 वरून 148 इतकी वाढवण्यात आलेली आहे। उन्हाळी हंगामासाठी मात्र आता डिजिटल क्रॉप सर्व्हे या एकाच ॲपवर वापर करता येणार आहे। मात्र प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्याला अर्थात 34 तालुक्यामध्ये केवळ एक GIS नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। उर्वरित तालुक्यांसाठी मात्र पूर्वीच्या पद्धतीने पिकाची नोंदणी केली जाणार आहे। तर 15 एप्रिलपासून नोंदणी सुरू होणार आहे ते बघू मित्रांनो। गेल्या वर्षी उन्हाळी हंगामातील पीक पाहणी 1 मार्चला सुरू करण्यात आली होती। यंदा शेतकऱ्याला ही नोंदणी 15 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितलेले आहे। खरीप आणि रब्बी हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात पिकाची लागवड कमी प्रमाणात असते। मात्र उन्हाळी हंगामात केवळ एकाच ॲपचा वापर केला जाणार असल्याने ॲपमध्ये पूर्वी आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी काही अवधी वेळ लागणार होता। त्यामुळे या उन्हाळी हंगामाची पाहणी थोडी उशिरा होत असल्याने त्यांनी स्पष्ट केलेली आहे। तर गट क्रमांकाचा मिळणार आहे तुम्हाला नकाशा ते बघू मित्रांनो। राज्य सरकारच्या ॲपमधून पिकाची नोंदणी करताना संबंधित गट क्रमांकाचे केवळ केंद्र दर्शविले जात होते। त्या केंद्राचा 100 मीटर परिसरातून केंद्रांना आपल्या पिकाचा फोटो ॲपमध्ये अपलोड करता येणार होता। त्यातूनच त्याच्या पिकाची नोंदणी केली जात होती। आता उन्हाळी हंगामासाठी निवड आलेल्या 34 तालुक्यांमध्ये मात्र GIS नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी निवडलेल्या गट क्रमांकाचा संपूर्ण नकाशा त्याला उपलब्ध करून दिला जाणार आहे। या नकाशानुसार त्यांनी पिकाची नोंदणी करायची आहे। नकाशे उपलब्ध करून दिल्यामुळे गट क्रमांकाची दुरुस्ती टाळता येणार असून एकूण क्षेत्राची तसेच पिकाची अचूक नोंदणी होण्यास मदत होणार आहे। पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांनी ही माहिती दिलेली आहे। या ॲपसाठी वापरण्यात येणाऱ्या तांत्रिक प्लॅटफॉर्मही बदलण्यात आलेला असून त्याचे टेस्टिंग नुकतेच पुणे जिल्ह्यातील दौंड येथे करण्यात आलेली आहे। ते यशस्वीरित्या झाल्याचे तांबे यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे। पुढील खरीप हंगामात या ॲपचा वापर करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना GIS नकाशे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तर ही माहिती श्रीरंग तांबे यांच्या समन्वयक पीक पाहणी प्रकल्पाच्या आधारे देण्यात आलेली आहे। ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।